मुख्यमंत्री फडणवीसांच्या जाहिरातीवर विरोधक आक्रमक झालेत। काळ्या पैशातून मुख्यमंत्री फडणवीसांची जाहिरातबाजी सुरू आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केला। जाहिरातीचा साधारण खर्च 40 ते 50 कोटी रुपये असल्याचं सुद्धा राऊतांनी म्हटलंय। भाजपचा दानशूर कार्यकर्ता कोण ते महाराष्ट्राला कळालं पाहिजे असंही राऊत म्हणाले। तर फडणवीसांच्या जाहिरातीसाठी कोट्यवधींचा खर्च कुणी केला? शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी हा सवाल विचारलाय। जाहिरातींसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करणारा मंत्री कोण, असा सवाल रोहित पवार। काल कोट्यवधींचा खर्च केला फक्त जाहिरातीसाठी। त्या जाहिरातीतून काय सूचित करायचं आहे याचे वेगळे वेगळे अर्थ काढले जात आहेत। हा अदृश्य दाता कोण आहे? भारतीय जनता पक्षाचा दानशूर हा कार्यकर्ता कोण आहे? अदृश्य, अज्ञात। बरं, ही जाहिरात सरकारच्या माहिती जनसंपर्क कार्यालयाची नाही, ही कोणीतरी एक अज्ञात शक्ती आहे। ही अज्ञात शक्तीने आपलं नाव का दिलं नाही? नाव दिलं नाही याचा अर्थ हा खर्च काळ्या पैशातून झालेला आहे। भारतीय जनता पक्षाचे लोक छत्रपती शिवाजी महाराजांसमोर त्यांना फुलं वाहत आहेत, त्यांना अभिवादन करतायत, अशी जाहिरातबाजी काल नक्कीच केली। हा सगळा खर्च साधारण 40 ते 50 कोटी रुपये आहे। भारतीय जनता पक्षाच्या ओरिजिनल डुप्लिकेट नाहीत, जे बाडगे नाहीत, त्यांना एकच सांगेन, मुळात ही कालची जी जाहिरात दिलेली आहे ती बाडग्याने दिलेली आहे का? तो मूळचा भाजपचा माणूस आहे, माझ्याकडे सगळी माहिती आहे। त्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयात सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो लावावा। काळ्या पैशातून मुख्यमंत्री फडणवीसांनी जाहिरातबाजी केली असा आरोप संजय राऊतांनी केला। ठाकरेंच्या शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी हा आरोप केलेला आहे। जाहिरातीचा साधारण खर्च 40 ते 50 कोटी रुपये असल्याचा सुद्धा दावा संजय राऊतांनी केला। तर रोहित पवारांनी या संदर्भात प्रतिक्रिया दिली, आपण पाहूया। रोहित पवार यांनी पोस्ट केलेली आहे। मुख्यमंत्र्यांच्या मोठमोठ्या जाहिरात याच्या संदर्भातली पोस्ट आहे, परंतु देवेंद्र फडणवीस साहेबांसारखे मोठे नेते अशी चूक करणार नाही हा विश्वास होता, असं रोहित पवार म्हणाले। माहिती घेतली असता फडणवीसांना न कळवताच सरकारमधील एका मंत्र्यानं परस्पर जाहिरात दिल्याचं समजलं। हा दावा रोहित पवारांचा आहे। विशेष म्हणजे हे मंत्री महोदय भाजपचे नाहीत तर मित्रपक्षाचे आहेत असं देखील कळतंय। मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्यासाठी निनावी पद्धतीने कोट्यवधी रुपयांच्या जाहिराती का दिल्या? जाहिरातीसाठीचे कोट्यवधी रुपये कुठून आले? हा मंत्री कोण? असे अनेक प्रश्न निर्माण होतात। जाहिराती देणारे समोर आले तर या प्रश्नांची